मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे चाललंय त्याला सावध वाचा म्हणणं योग्य ठरेल. कारण हे सगळं जे सुरू आहे ते घडलेलं नाही, पण घडू शकतं. आणि एकदा घडलं की महाराष्ट्राचं राजकारण पार बदलून जाईल. याच अशक्य सदृश्य वाटणाऱ्या शक्यतांचं रूपांतर एक विधानात झालं, जे छगन भुजबळ यांच्या शपथविधीनंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलं. त्यांनी स्पष्टपणे म्हटलं, धनंजय मुंडे, जयंत पाटील आणि रोहित पवार लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील, तर सुप्रिया सुळे थेट केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदावर असतील. हे विधान काही साधं सोपं नाही. हे आहे एक राजकीय रेखाचित्र जे भविष्यात प्रत्यक्षात उतरू शकतं आणि त्यामुळं राज्याचं राजकारण नव्यानं आखलं जाईल. अत्यंत जबाबदारीनं केलेल्या या विधानामुळे सध्या लक्ष्मण हाके चर्चेत आलेत. नेमका त्यांनी हा मुद्दा का मांडला आणि मी हे अत्यंत जबाबदारीनं म्हणतोय, या स्टेटमेंट मागे कुठल्या घडामोडी दडलेल्या आहेत, केव्हा आणि कसे हे सगळे गणित प्रत्यक्षात उतरणार, हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र. तर मंडळी, छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात पुनर्प्रवेश ही केवळ एक नियुक्ती नाही, ती आहे एक मजबूत राजकीय संदेश. ओबीसी समाजाचा सध्या राज्यात संताप आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसींना वाटणाऱ्या अन्यायाच्या भावनेला तोंड देताना सरकारनं भुजबळ यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेतलं. या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य फक्त भाकीत नाही, तर ते ओबीसी समाजासाठी दिलेला आश्वासक इशारा आहे. धनंजय मुंडे परत येतील हे त्यांचं वाक्य म्हणजे सत्ता समीकरणात ओबीसी प्रतिनिधित्वाची मागणीच नव्हे, तर ती एक अट ठरवण्याचा प्रयत्न आहे. भुजबळ हे मुंडेंच्या जागी नाहीत हे सांगणं म्हणजे ओबीसींना दुय्यम स्थान देऊ नका हा अप्रत्यक्ष इशाराच. पण या सगळ्यात लक्ष्मण हाके यांनी राजकीय गोंधळ वाढवणारं एक वक्तव्य केलं आणि सगळ्यांच्याच माना उंचावल्या. यातला पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धनंजय मुंडे यांना पर्याय म्हणून भुजबळांना दिलं असेल तर ते ओबीसींना आवडणार नाही. मुंडे काही दिवसात राज्याच्या मंत्रिमंडळात दिसतील हे मी महाराष्ट्राला जबाबदारीने सांगतो, असं हाके यांनी म्हटलंय. तर त्याच वेळी पुढील काही दिवसात महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात अजून काही मंत्री येणार आहेत. सध्या वेट अँड वॉच, डॅमेज कंट्रोल सुरू आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात जयंत पाटील, रोहित पवार यांचाही समावेश होणार आहे, तर देशाच्या मंत्रिमंडळात सुप्रिया सुळे यांची वर्णी लागणार आहे, असाही थेट दावा हाके यांनी केलाय. त्यामुळे एकसंध राष्ट्रवादीच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्याला पुन्हा एकदा वजन प्राप्त झालंय. या सगळ्या गोष्टी एका नव्या राजकीय मांडणीची पायाभरणी करतायत. जयंत पाटील, रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान देणं आणि सुप्रिया सुळे यांना केंद्रात घेऊन जाणं ही पवार कुटुंबाच्या राजकीय पुनर्बांधणीची रणनीती ठरू शकते. अजित पवार गटाकडे सध्या स्पष्टपणे नेतृत्व आहे, पण त्यांच्या पाठीवर पवार घराण्याच्या तुटक संबंधांची सावली आहे. अशावेळी सुप्रिया सुळे किंवा रोहित पवार यांचा अधिकृत समावेश म्हणजे दोन्ही गटांमध्ये कार्यात्मक सहकार आणि भाजप सोबतच्या युतीला मिळणारं मोठं स्थैर्य ठरू शकतं. विशेषतः सुप्रिया सुळे यांचं केंद्रात जाणं म्हणजे शरद पवारांच्या दिल्लीतील रणनीतीला दिलेली मान्यता असेल, तर जयंत पाटील यांचा समावेश होणं कोकणातील नाराजी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. पण या सगळ्याचा दुसरा अर्थही आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या महायुतीतील अनेक नेत्यांची खुर्ची डळमळीत होण्याची शक्यता. आधीच मंत्रिमंडळ गच्च भरलेलं असताना अजून 4 चेहरे घेणं म्हणजे कोणाला तरी बाजूला करण्याची वेळ येणार. हाच प्रश्न सध्या भाजप आणि शिंदे गटासाठी काळजीचा विषय ठरतोय. खास करून जे नेते काही वर्षांपासून सत्तेच्या मुख्य प्रवाहात आहेत त्यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का असू शकतो. त्यामुळे लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य भाजप आणि शिंदे गटासाठी एक प्रकारचा प्रेशर टूल ठरू शकतो. राजकारणात काहीही अंतिम नसतं हे पुन्हा एकदा अधोरेखित होतंय. लक्ष्मण हाके यांनी केलेलं वक्तव्य जरी संभाव्य असलं तरी त्यात एक प्रकारची भूमिका तयार करण्याचा प्रयत्न आहे.
ओबीसी समाजाच्या असंतोषावर भाष्य करताना त्यांनी स्वतःचा राजकीय प्रभावही जाणवून दिलाय. त्यांनी जो आत्मविश्वास दाखवलाय तो काही ऐकीव नाही, तर त्यामागे कदाचित आतल्या गोटातील हालचालींचा अंदाज आहे. त्यामुळे हे विधान भविष्यातील संभाव्य सत्ता बदलाची किंवा सत्ता विस्ताराची झलक असू शकतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा आहे की हे सगळं खरंच घडेल का, की हाके यांच्या वक्तव्यानं निर्माण झालेला हा एक राजकीय स्पिन आहे, ज्याद्वारे पवार गट, ओबीसी नेतृत्व आणि महायुतीतील अंतर्गत गटबाजी यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. राजकारणात बहुतेकदा अशी वक्तव्य स्वतःच सत्य होण्यासाठी केली जातात. ज्या गोष्टींवर समाज आणि माध्यमांचं लक्ष वेधलं जातं त्या शक्यता कालांतराने वास्तवात परिवर्तित होतात. म्हणूनच पुढील काही आठवडे हे ठरवतील की हाके यांचं वक्तव्य राजकीय भविष्यवाणी होती की फक्त कल्पनारंजन. पण जर त्यांच्या विधानातील एकाही शक्यतेने प्रत्यक्षात मूर्त स्वरूप घेतलं तर महाराष्ट्रात मंत्रिमंडळात नाही तर राजकारणाच्या आकृतीबंधातच मोठी पुनर्रचना घडून येईल आणि त्याचा परिणाम निवडणुकांवर होणार नाही असं म्हणणं म्हणजे वास्तवापासून दूर जाणं ठरेल. सध्या नव्या सरकारमध्ये महायुतीतील घटक पक्षांच्या एकूण 39 मंत्र्यांचा समावेश आहे, ज्यामध्ये भाजपाचे 19, शिवसेना शिंदे गटाचे 11 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली होती. तर भाजपाचे सुधीर मुनगंटीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्यासह शिवसेनेच्या अब्दुल सत्तार, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत अशा दिग्गज नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आला होता. त्यामुळे आता हे सगळं घडून आलं तर राजकारण कुठलं वळण घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे, तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.